पहिली महत्वाची गोष्ट थंडी करण्यासाठी मी आहो. दुसरी महत्वाची गोष्ट फॅन आहे. फॅन नाही तर मग मला सांगा एसी आहे. एसी लावून देतो. फक्त एवढंच आहे आहे की नाही. म्हणजे बिल तुमच्या नावाने डायरेक्ट लाईनचं. लक्षात येतं तुम्हाला काय म्हणत मी असो. तो आपला विषय नाही. ठीक आहे. सांगा टेन्शन घ्यायचं नाही. फॅन नाही एसी, एसी नाही मग डेझर्ट नाही मग अजून काही दुसरे पर्याय असतील. एसी पेक्षा पुढचा तर पर्याय नाही आहे सध्या तरी नाही ना. तर मग सांगायचं नाही तर मग मी आहोस. मी पुरेसा आहे ठीक. ओके तर आपण येऊ इंग्लिशकडे. पुढे इंग्लिशकडे. इंग्लिश मधला महत्वपूर्ण टॉपिक डिग्री मीन्स. बरोबर आहे का डिग्री. स्पेलिंग बरोबर आहे का डिग्रीचं. हो डिग्री म्हणजे काय होते भाव. डिग्री म्हणजे भाव. भाव मूल्य काय हो. भाव म्हणजे मूल्य. त्याला किंमत होईल. तो भाव वेगळा आहे की नाही. हा भाव वेगळा. ह्या भाव खाणे माहिती आहे लय भाव खाऊ राहिला म्हणजे आहे की नाही. आता मी बोलतो आपल्याला भाव खाणे रस्ते पडत नाही. बरोबर आहे की नाही. तो भाव या हो काय हो. तुलना करणे म्हणजेच भाव. बरोबर आहे की नाही. मग भाव केव्हा निर्माण होते. हा नाही भाव खाऊ राहिला म्हणजे तो भाव खाणारा काय म्हणेन की हा आपल्या लायकीचा म्हणून तो भाव खाते ना. तेच होय हे भाव. हो रे भाव तेच होय भाव. तुलना दोन घटकामध्ये तुलना. दोन घटकामध्ये आणि दोन घटकापेक्षा जास्त घटकामध्ये तुलना. हा दोन्ही गोष्टी पद्धतशीर समजून घ्यायचं. लक्षात ठेवायचं. डिग्रीचे दोन भाग पाडायचे. तसे तीन पार्ट होतात डिग्रीचे. किती प्रकार. देर आर 3 टाइप्स ऑफ डिग्री. आता डिग्री म्हणजे सोपी सोपी भाषेत क्रिया विशेषणाचे किंवा विशेषणाचे रूप. 3 रूप. जसे क्रियापदाचे 4 रूप असतात V1 V2 V3 आणि V4 तसे ऍडजेक्टिव्हचे 3 रूप असतात. ऍडजेक्टिव्ह A1 A2 A3 रे बाबू पुस्तकात नाही आपण तयार करायचो. A1 A2 A3. A1 ला म्हणतात पॉझिटिव्ह डिग्री. A2 ला म्हणतात कंपॅरेटिव्ह आणि A3 ला म्हणतात बस दॅट्स इट. बरोबर आहे. देर आर 3 टाइप्स ऑफ डिग्री. ओके 3 रूप किंवा 3 फॉर्म्स ऑफ डिग्री. 3 फॉर्म्स ऑफ ऍडजेक्टिव्ह म्हटलं तरी चालेल. पण आता डिग्री शिकत असताना डिग्री म्हणजे होते भाव. काय होते डिग्री म्हणजे भाव. ओके आता मराठीत नाव तुम्ही सांगणार आहे मला. आता डिग्रीचे 3 फॉर्म्स आहेत. किती फॉर्म्स आहेत. 3 फॉर्म्स आहेत. पहिला फॉर्म आहे पॉझिटिव्ह. सेकंड कंपॅरेटिव्ह की कंपॅरेटिव्ह. ओ स्पेलिंग पा. नाही नाही बरोबर सांगा. हे पाहिजे नक्की पाहिजे. बर हो बरोबर आहे. आता ओके पाहिलं 3 प्रकारच्या डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे विशेषणाचे 3 रूप. कशाचे 3 रूप. विशेषणाचे 3 रूप. सांगा पॉझिटिव्ह मराठीत काय म्हणतात. पुस्तकातून पाहून तर कोणी सांगते बिना पायाचं. पहिला बरं समभाव. हा समभाव आहे पहिला. ओके दुसरा कोणचा तर. हा तिसरा बरोबर आहे की नाही. समतम अपोजिट लक्षात ठेवायचा. समतम अपोजिट लक्षात ठेवायचा. आणि मधातला उरलेला तर आहेस. ओ तमवाला तू बोलू नको शब्द नाही. शांत राहायचं एकदम. यायला बोलू दे पाहिजे. समभाव तरभाव पॉझिटिव्ह समभाव कंपॅरेटिव्ह तरभाव आणि सुपरलेटिव्ह. 3 प्रकारच्या डिग्री लक्षात ठेवायच्या. बरोबर आहे की नाही. आता पाहिजे याला डिवाइड करायचं आहे 2 भागात. शिकताना 2 भागात शिकावं लागते डिग्री. 3 भागात नाही. या 3 भागात नाही शिकायला. शिकताना भागात 2च शिकावी लागते डिग्री. एक पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह हा एक भाग आणि एक पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह हा दुसरा.
पाय झाले बा. असे दोन पार्ट तयार करावे लागतात. पहिल्या पार्ट मध्ये पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह एवढं शिकावं लागते आणि दुसऱ्या पार्ट मध्ये तीनही शिकावे लागते. दुसऱ्या पार्ट मध्ये काय शिकावं लागते? तीन आहे. पुस्तक डोक्याच्या वरती जाईल, बाजूला ठेवून द्या. लक्षात ठेवा, समभाव आणि तरभाव एकत्र शिकावं लागते आणि समभाव, तरभाव आणि तमभाव आणखी एकत्र शिकावा लागते. ठीक आहे. जेव्हा फक्त दोन घटकात तुलना असते, तेव्हा फक्त दोन घटकात तुलना असते. इफ यू कंपेअर बिटवीन टू थिंग्स और टू ऑब्जेक्ट्स और टू मेन्स वुमेन्स, राईट, जेव्हा असं असेल तेव्हा आपल्याला काय, तेव्हा फक्त त्याचं रूपांतरण पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह होणार, सुपरलेटिव्ह मध्ये रूपांतरण होत नाही. जर दोन घटकात तुलना असेल, वैशालीमध्ये आणि स्नेहामध्ये तुलना असेल, दोघांमध्येच तुलना असेल, तर तेथे तिचं आपण पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह करू शकतो, कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह करू शकतो, सुपरलेटिव्ह होऊ शकत नाही. परमनंट मेमरीमध्ये तुमच्या असलं पाहिजे, लक्षातच ठेवायचं. दोन घटकात तुलना असेल तर सुपरलेटिव्ह होणार नाही. इरर मध्ये क्वेश्चन येतात हे. दोन घटकात तुलना असते त्याची सुपरलेटिव्ह केलेली असते, दॅट्स इट. तिथे काय चुकलेलं असते तर तिथे मग त्याचे काय डिग्रीचं रूप आहे तेच चुकलेलं असते. तिथे A3 पाहिजेच नाही, तिथे एक तर A2 पाहिजे, A1 पाहिजे. लक्षात येत आहे का? इरर मध्ये असे क्वेश्चन येतात, त्याच्यावर लक्षात ठेवायची पद्धतशीर. दोन घटकात तुलना असेल तर पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह. जर दोन पेक्षा जास्त घटकात तुलना असेल, आता वैशालीची तुलना पूर्ण पुरींशी आहे, बरोबर आहे की नाही? वैशालीची तुलना आता पूर्ण पुरींशी. आता दोन पेक्षा जास्त घटक आहेत की नाही? दोन पेक्षा जास्त घटक असतील तर त्या वाक्याचे तीनही डिग्री मध्ये रूपांतर होऊ शकते. कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्ह टू सुपरलेटिव्ह, सुपरलेटिव्ह टू पॉझिटिव्ह, काय जाते काही का काही घेणे नाही. लक्षात येत आहे काय? तुलना दोन पेक्षा जास्त घटकात असेल तर मग तीनही डिग्रीत रूपांतर होईल. तुलना फक्त दोनच घटकात असेल, फक्त दोन घटक, दोन व्यक्ती असतील, दोन वस्तू असतील, दोन काही असेल, आहे की नाही? लक्षात ठेवा. जेव्हा फक्त दोन घटकात तुलना असेल तर याच्यातच, दोन पेक्षा जास्त घटकात तुलना असेल तर. आता घटकच माहित नाही किती आहेत तरी याच्यातच, हे दुसरा भाग, बरोबर आहे की नाही? सुमेन इज द टॉलेस्ट बॉय इन द वर्ल्ड. आता रे बाबा कोणासोबत तुलना आहे माहिती आहे? बरोबर आहे की नाही? इंडिया इज द ऑनेस्ट कंट्री, आहे की नाही माहिती? पण म्हणे असं आपल्यालाच चांगलं वाटते म्हणून. अरे सगळ्यात जास्त करप्शन आहे बाबा, आता काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या. इंडिया इज द ऑनेस्ट कंट्री इन द, जगात सर्वात ऑनेस्ट कंट्री कोणची आहे? आता दुसरे घटक माहिती आहे का आपल्याला किती आहेत? तुलना विलना काही असंही असेल तर मग तीन घटकात तुलना होईल. फक्त दोन घटक असेल, इंडिया इज द ऑनेस्ट किंवा इंडिया इज ऑनेस्ट दॅन पाकिस्तान. इंडिया इज मोर ऑनेस्ट, इंडिया इज मोर ऑनेस्ट दॅन पाकिस्तान, बरोबर आहे की नाही? इंडिया इज ॲज ऑनेस्ट ॲज नेपाळ. जेवढा नेपाळी ऑनेस्ट आहे तेवढाच इंडिया ऑनेस्ट आहे. दोन घटकात तुलना आहे. पाहिजे काय म्हणतो मी तुम्हाला? इंडिया इज ॲज ऑनेस्ट ॲज नेपाळ. जेवढा नेपाळ आहे तेवढाच इंडिया ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे, बरोबर आहे की नाही? दोनच घटकात तुलना आहे. इंडिया इज मोर ऑनेस्ट दॅन पाकिस्तान. इंडिया हे पाकिस्तानपेक्षा ऑनेस्ट आहे. दोनच घटकात तुलना आहे. बस हे कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह, याचं सुपरलेटिव्ह मध्ये होणार नाही, सुपरलेटिव्ह मध्ये रूपांतरण करायचं नाही. लक्षात येत आहे काय? पाहिजे. मग दोन घटकात तुलना आपल्याला पहिले शिकायची आहे, नंतर मग दोन पेक्षा जास्त घटकात तुलना, यानुसार दोन भाग डिवाइड करायचे, त्यानुसार शिकायचं की तुलना किती लोकांची आहे ते पाहायचं. दोन लोकांची तुलना असेल, दोन वस्तूंमध्ये तुलना असेल, दोन पदार्थांमध्ये तुलना असेल, बरोबर आहे की नाही? जलेबी इज मोर स्वीट दॅन रसगुल्ला. रबडी, रसमलाई, रसमलाई आवडते मग याले काय आवडते माहिती आहे तुम्हाला? रसमलाई.
मग ते घ्यायचं. तुम्हाला जे जे आवडते ते घ्या. कोणाला साखर आवडत अशी रोज खाते जेवण झाल्यावर आहे तिथे बसल्यापैकी लोक जेवण झालं की साखर पाहिजे. नाही म्हणजे मी काही एका जणाला म्हणून नाही राहिलो पाहिजे त्याला, पण असेलच कोण ना कोण. बरोबर आहे की नाही? हो, साखरेवाले लोक आहेतच भरपूर सारे. विकास नाही म्हणजे मी सांगू राहिलो, त्याला विचारू विकास आहे असं नाही म्हटलं. बरोबर नाही का मग माणसं? बरोबर आहे की नाही? सो काय तर मग आता पुढे अजून शुगर इज गुळाले काय म्हणतात इंग्लिशमध्ये? गुळाले मराठीमध्येच टाका बा, आम्हाला काही येत नाही इंग्लिशमध्ये, आम्ही गरीब. साखर इज मोर स्वीट दॅन गुड. बरोबर आहे की नाही? गुळाला इंग्लिशमध्ये काही येत नाही आम्हाला, आम्ही त्याच्यात काही टेन्शन घेत नाही. साखर इज मोर स्वीट दॅन. आता म्हणायचं आहे की जेवढी साखर गोड आहे तेवढा गुड गोड आहे. साखर इज ॲज स्वीट ॲज गुड. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? लक्षात येऊ राहिलं काय? दोन घटकात तुलना असेल तर या दोन गोष्टी, दोन पेक्षा जास्त घटकात तुलना असेल तर तिन्ही गोष्टी शिकायच्या. पण पहिल्याचा पाहू आपण दोन घटकात तुलना. ओके, किती घटकात तुलना? दोन घटकात तुलना. पहिला पॉइंट, दोन घटकात तुलना असेल तर आपण पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करू शकतो, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करू शकतो. आता दोन घटकात तुलना असेल आणि वाक्य पॉझिटिव्ह आहे त्याचं कंपॅरेटिव्ह करायचं. पाहिजे काय म्हणतो नियम सांगतो, पटापट तसे नियम लक्षात राहिले पाहिजे. लिहायचे कामं करायचे नाही. ओके, लिहायच्या व्यतिरिक्त व्हिडिओ पाहायचे. ठीक आहे, टेन्शन घ्यायचं नाही. दोन घटकात तुलना असेल आणि आपल्याला पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह करायचं आहे. वाक्य आहे राहुल is as fair as Ramesh. राहुल is as fair as रमेश. ठीक आहे, कसं ओळखायचं? पॉझिटिव्ह मध्ये आहे. आता ओळख सांगतो बघू रे. पॉझिटिव्ह मधलं जे काही विशेषण असते ते ॲज मध्ये येते. कशा कशात येत असते? किंवा सो ॲज मध्ये येते. कशात येते? सो ॲज. ठीक आहे, निगेटिव्ह असेल तर सो ॲज येते, पॉझिटिव्ह असलं तर ॲज येते. ओळख आणि मूळ रूप असते विशेषणाचं, त्याला ER EST लागलेला नसते. दुसरं कंपॅरेटिव्ह डिग्री कशी ओळखायची? ध्यानवाले थांबा ना. पहिले A1 अधिक ER काय असते? A1 अधिक ER लागलेलं असते विशेषणाने, आणि त्यानंतर प्लस काय असते? हो, ठीक आहे, हे याची ओळख. आणि सुपरलेटिव्हची ओळख? व्हेरी गुड. द प्लस A1 प्लस EST किंवा ST. ऑलरेडी E असेल तर मग STच लावावं लागेल. बरोबर आहे. द सुरुवातीलाच असला पाहिजे, विशेषणाच्या अगोदरच द असला पाहिजे. काही एक्सेप्शन्स आहेत, काही अपवाद आहेत, ते आपण शेवटी जेव्हा आपण शिकू तेव्हा सांगितलं असते तुम्हाला. द नसताना काय करायचं, वन ऑफ दचं वाक्य असते ते कसं करायचं ते नंतर करायचं. ठीक आहे, पाहिजे मग. बरोबर. हा, ओळख तिघांची ओळख. पॉझिटिव्ह ॲज सो याच्या दरम्यान असते. कंपॅरेटिव्ह A1 प्लस ER म्हणजेच ER लागलेलं विशेषण प्लस द्या, आणि त्यानंतर सुपरलेटिव्हची ओळख जर म्हटलं तर आपण द प्लस EST लागलेलं विशेषण आपलं. ठीक आहे, या ओळखीनुसार. आता हे पॉझिटिव्ह आहे काय? आहे, कारण याच्यात ॲज आहे, म्हणजे एवढं तर लक्षात आलं पॉझिटिव्ह आहे. आणि दोन घटक आहेत, राहुल आहे आणि रमेश आहे. याच्यापेक्षा जास्त आहे काय? नाही. पण याच्या ठिकाणी जर असं म्हटलं असतं राहुल इज ॲज फेअर ॲज, असं वाक्य होणार नाही. दोन घटकापेक्षा जास्त याच्यात तुलना होणार असते. दोनच घटकात तुलना पाहिजे. वाक्य जर चेंज करायचं असलं की राहुल हा सर्व मुलांमध्ये फेअर आहे, तर मग राहुल इज द फेअर मोस्ट की काही मोस्ट फेअर, द मोस्ट फेअर की फेअरेस्ट. मोस्ट घ्या, द मोस्ट फेअर बॉय इन द क्लास. बरोबर आहे की नाही? आता एकापेक्षा जास्त तुलना होऊ राहिली. याचं पॉझिटिव्ह झालं काय? याचा नंतर आपण पॉझिटिव्ह करू शकतो, तो विषय नाही. पण डायरेक्ट पॉझिटिव्ह देऊ शकतो काय? नाही. लक्षात ठेवा. मग ते कसं करायचं ते आपण नंतर पाहू. दोन पेक्षा जास्त घटकात तुलना. फक्त हे लक्षात आलं काय? दोन घटकात तुलना असलं तर दोन घटकात तुलना आहे. पॉझिटिव्ह मधलं वाक्य आहे. पहिला नियम महत्वाचा, तुलना केलेल्या दोन्ही घटकाची जागाची अदलाबदल करा. पहिला नियम. कोणते दोन घटक आहेत? राहुल आणि
रमेश, ज्याने ज्याने जे जे नाव आवडते ते टाका, टेन्शन घ्यायचं नाही. राहुल आणि रमेश दोन आहेत नाव, त्याच्या जागेची अदलाबदल करायची. राहुलच्या ठिकाणी रमेश घेऊन निघायचं, रमेशच्या ठिकाणी. समजलं काय एवढं? पहिला नियम. दुसरा नियम, वाक्य पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा, अफर्मेटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा. म्हणजे होकारदर्शक असेल तर नकारदर्शक करा, आणि नकारदर्शक असेल तर होकारदर्शक करा. बाबू रे पाहिजे, सिंपल नियम आहे. वाक्य होकारदर्शक असेल तर नकारदर्शक करा, नकारदर्शक असेल तर होकारदर्शक करा. दुसरा नियम. तिसरा नियम, विशेषणाचं रूप, मूळ रूप A1, विशेषणाचं रूप ॲज अ सहित काढून टाका, ॲज अ सहित काढून टाका. त्या ठिकाणी विशेषणाचं दुसरं रूप घ्या, त्याच्यानंतर द्यान वापरा. तीनच नियम आहेत. किती नियम आहेत? पहिला नियम म्हणजे जागेची अदलाबदल करा. राहुलने तिकडे टाकून देऊ, रमेशने इकडे घेऊ, रमेशने इकडे घेतलं, हा झाला रमेश. वाक्य कोणतं आहे? पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? काळ चेंज नाही करायचं बा, काळाला हात लावायचा नाही. रमेश इज, आता पॉझिटिव्ह आहे म्हणजे याला काय करावं लागेल? नॉट लावावं लागेल. बस एवढंच करावं लागते, नॉटच लावावं लागत असते. हा, रमेश इज नॉट. आता हे ॲज अ सहित काढून टाकावं लागते, याच्या ठिकाणी A2 घ्यावं लागते. मोर फेअर, बरोबर आहे काय? ओ हा, मोर फेअर द्यान. द्यान हे पटकन आठवलं पाहिजे आपलं. याच्यावर येत असताना हे महत्वाचं आहे. पेपरमध्ये जास्त याच्यावर प्रश्न येतात, 2 पेक्षा जास्त भेटतात, नाही याच्यावर कमी येतात. 2 घटकात तुलना असेल, पॉझिटिव्ह मधलं वाक्य असेल, त्याचं कंपॅरेटिव्ह करत असताना पहिले तुलना केलेल्या 2 घटकाची जागेची अदलाबदल करावी. ओके. जर याच्या ठिकाणी सर्वनाम असले तर ते दोन्ही सर्वनाम एकाच विभक्तीत असले पाहिजे. जागा चेंज करा की काही चेंज करा. हे जर प्रथमात असेल तर हे प्रथमातच पाहिजे. जागा चेंज करा की काही चेंज. लक्षात येते काय? शी इज ॲज फेअर ॲज, नाही आता हीच घ्यावं लागेल, हिम घ्यायचं नाही, हर घ्यायचं नाही. एकाच विभक्तीत, शी प्रथम विभक्तीत आहे, इकडला ही प्रथम विभक्तीत असलं पाहिजे. लक्षात येत आहे काय? म्हणजे विभक्ती समजली पाहिजे. याला हे जर षष्टी विभक्तीत असेल तर हे षष्टी विभक्तीत असलं पाहिजे. राहुल्स कार, राहुल्स कार इज ॲज बिग ॲज रमेश apostrophe s. Rahul's car is as big as रमेश. हे षष्टी मध्ये आहे ते हे षष्टी मध्येच लागेल. लक्षात येत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? पाहिजे बरोबर, म्हणजे विभक्तीकडे लक्ष असावं. समजलं नाही कसं करायचं? जागेची अदलाबदल करायची. वाक्य होकारदर्शक असेल नकारदर्शक करा, नकारदर्शक असेल होकारदर्शक करा. आणि क्रियापदाचं आपलं विशेषणाचं जे रूप असते ते A1 जे रूप असते ते ॲज अ सहित काढून टाका, आणि त्याच्या ठिकाणी नाही, मोर नाही, मोर प्रत्येकाला जोड लागते. दुसरं रूप विशेषणाचं A2 दुसरं रूप घ्यायचं, त्याच्यानंतर द्यान वापरावा. बस शेवटी फुल स्टॉप. दुसरं काही करायचं नाही. काळ चेंज करायचा, काळाला हात लावायचा. फॉर एक्झाम्पल दुसरं वाक्य जर घेतलं आपण, mango is sweet as sweet as sweet as watermelon. 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 काही टरबूजच म्हणायला लावा. टरबूज म्हणजेच वाटरमेलन. वाटरमेलन टरबूज टरबूज. बरं असं काहीतरी टाका तिथं. मँगोच्या ठिकाणी ऑरेंज टाका, मोसंबीला काय म्हणतात रे? मोसंबीला मोसंबीच म्हणतात. लेमन म्हणजे काय? स्वीट लेमन म्हणजे स्वीट लेमन म्हणजे मोसंबी. रोज खात होतो आम्ही, रोज.
आहे की नाही? आपण काय प्रॉब्लेम आहे, ए फॉर ॲपल, स्वीट लेमन कधी शिकलोच नाही. ए फॉर ॲपल लहानपणापासून शिकलो, स्वीट लेमन कधी शिकलोच नाही. असं जाऊ तर काहीतरी टाका इथे. ओके, मँगो इज ॲज स्वीट ॲज मोसंबी, संत्री म्हणजे काय घेऊ, ऑरेंज. बरोबर. ओके, करा बरं कंपॅरेटिव्ह मध्ये रूपांतर. ऑरेंज इज नॉट स्वीटर दॅन. बरोबर आहे की नाही? आता हे याच्याच उलट कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह हा वाक्य सांगतोय, लक्षात ठेवा. वाक्य आहे अमरावती इज बेटर दॅन. आम्ही अमरावतीत राहतो तसं तर म्हणेनच. बरोबर आहे की नाही? सांगा, अमरावती इज बेटर दॅन मुंबई. वाक्य बरोबर आहे काय? वाक्य कंपॅरेटिव्ह मध्ये आहे काय? हो हो म्हणायचं पटकन, हे पाहायचं हे आहे की नाही? हा सांगा मग आता पॉझिटिव्ह आहे अपोजिट सेम तेच नियम. जागेची घेतला बदल, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, आणि याचं एक दुसरं रूप काढून टाकायचं, पहिलं रूप घ्यायचं, कारण पॉझिटिव्ह मध्ये पहिलं रूप पाहिजे आपल्याला. बरोबर आहे की नाही? मग काय चेंज करावं लागते आपल्याला? जागेची बदल मुंबई इज नॉट ॲज गुड. व्हेरी गुड. गुड ॲज कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टू दोन घटकात तुलना असेल तर हे एवढंच, फक्त दोन घटकात तुलना असेल तर एवढंच. बरोबर आहे की नाही? काय जाऊ, ठीक आहे. वाक्य गर्ल्स was more fair. Girls were more honest. आपापल्या परीने पहा. ध्यान ध्यान बर ध्यान बॉईज. गोष्ट सांगतो मी, हे वाक्य सांगितल्यावर तुम्हाला एक का एक तुम्हाला गोष्ट सांगतो, हे वाक्य सांगितलं. जाडी घेतल्याबद्दल बॉईज वेअर नॉट ॲज ऑनेस्ट ॲज गर्ल्स. नक्की असंच आहे? असं आहे का पण रियालिटी? हो की नाही? हो हो म्हणतात ते. वाक्यच मी चुकीचं लिहिलं, ते पॉज केलेलं आहे ना. होते अरे ते वाक्य तर होते आहे, पास्ट मधलं आहे ते, वर्तमानात नाही. तुमच्या लक्षात येत नाही, तुम्ही होले हो लावत नाही का? बरोबर आहे की नाही? ईज आहे का तिथे? आता याच्यात काय झालं, आता हे मोठे खुश झाले, पहिले तुम्ही खुश झाले होते. आहे की नाही? आता येते असं एक झाले, अशी एक गोष्ट आहे. मी जोक वाचला एक, मला चांगला वाटला, बोगस आहे तो जोक, पण चांगला वाटला. एक मुलगा जाते मुलगी पाहायला जाते. मग मुलगी विचारते की तुम्ही इथून खोदी टाकू शकता का म्हणते. एक पूल विल काही असते छोटस, तर तुम्ही इथून तिकडे खोदी टाकू शकता का म्हणते. आहे की नाही? मग तो म्हणते नाही बाबा, मी काही टाकून पाहिजे काही जमत नाही. ती मुलगी म्हणते की तुमच्यापेक्षा माझे पुत्र बरं आहे म्हणते, तू पुढे टाकते म्हणते. आता मग तो काय म्हणते, बरं म्हणते तू टाकू शकतो काय? ते म्हणते हो. ते म्हणते हो. तो म्हणते तुझ्या त्या कुत्र्यात काय फरक आहे म्हणते, तुझ्यासोबत लग्न करून करू म्हणते मी. मग मला कुदी न खाणारीच पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपल्याला उत्तर देता आले पाहिजे प्रत्येक गोष्टीचे. बरोबर, पटकन ग्रास्प झाला पाहिजे एखादा पॉइंट. सांगायचं काय तात्पर्य आहे की सुचलं पाहिजे पटकन वेळेवर काय बोलायला लागते. आहे की नाही?
काय ना, जोपर्यंत आपण या जगात स्वतःचं स्थान स्वतः निर्माण करत नाही, स्वतः चांगला आहो हे सिद्ध करत नाही, तोपर्यंत लोक आपल्याला खराबच म्हणतात. पहिल्यांदा आपल्याला स्वतः चांगला हवे समजतात. त्याच ठिकाणी एखादा असता आपल्यासारखा मॅट, तर बस तिथून मोकड्यांचा आला असता आणि मोठं दुःख मनात घेऊन आला असता. मला असं म्हणतो उद्याच मारत बसला असतो 2-3 वर्ष, आलीच पाहिजे ही बुद्धी, आता तर आलीच पाहिजे, असंच झालं असतं की नाही. त्यांना घेतलं का टेन्शन नाही. मग तसं व्हायचं आहे आपल्याला. लक्षात येऊ राहिलं काय? हे असंच आहे, हे असं लक्षात येऊ राहिलं पाहिजे. पॉझिटिव्ह टू कम्पॅरेटिव्ह, कम्पॅरेटिव्ह टू फक्त 2 घटकात तुलना असेल तर, फक्त 2 घटकात तुलना असेल. लक्षात येत आहे?